अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने झाले ओ साजने झाले ओ साजने रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल
कृष्ण हरे राम 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 कृष्ण हरे दान देगा देवा दान देगा देवा दान देगा देवा दान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा
दान देगा देवा दान देगा देवा दान देगा देवा दान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा दोन गायीन आवडी दोन गायीन माझे सर्व जोडे सर्व जोडे
हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायेन आवडे, हेचे माझे सर्व जोडे, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा, गुण गायेन आवडे, हेचे माझे सर्व जोडे, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासे, गुण गायेन आवडे, हेचे माझे सर्व जोडे, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, जरे चरण संतांचिया, जरे चरण संतांचिया, जरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादान गतीचा विचारो, कृपादान गतीचा विचारो, त्यांच्या कृपादान गतीचा विचारो, कृपादान गतीचा विचारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संदांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांजे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, काय माझी वाणी मानेल संदासे, रंजवो चित्तासे आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही का विठ्ठला विठ्ठला.
हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त, विश्ववंद्य, विश्वोद्धारक, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून हा अभंग सर्वांच्या सुपाठातील असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज भगवान पंढरीश परमात्म्याकडे परमार्थिक विशुद्ध मागणी करतात. भगवंताच्या असीम अमर्याद अहेतुकी निर्हेतुकी परमकृपेने तथा संत महापुरुषांच्या परमानुग्रहाने आपल्या या आंबोलगा गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही भगवंताची अनन्यनिष्काम सेवा अखंड अव्याहतपणे, निर्वेदपणे, निर्विघ्नपणे संपन्न होत असते. अर्थात हा भक्तिवत्सव अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने हा भक्ती महोत्सव सर्व गावकऱ्यांच्या वतीने संपन्न होत आहे. आजची ही उपांत्य दिनाची सेवा अर्थात जागृती सेवा जे संभाजी पाटील यांच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. विठाला मला वाटतं तुमचं गाव फार दूर आहे का? आमचे उद्धव महाराज उपस्थित आहे, मुनिजन मंडळी आहे. सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये चिंतनासाठी निवडलेला अभंग तुकोबारा यांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबारा आहे, भगवान परमात्म्याकडे हे देवा अखंड तुझं स्मरण राहिलं पाहिजे, अखंड तुझं आठव राहिला पाहिजे. कोणत्याही काळी तुझं विस्मरण होता कामा नये आणि अखंड अव्याहात निरंतर तुझं स्मरण राहिलं. तुझ्या स्मृतीमध्ये आवडीने तुझ्या गुणाचं गायन करेल. हा जीवनाचा सर्वस्वी लाभ आहे. आणि हा जे महात्मे अखंड भगवंताचा चिंतनामध्ये निमग्न झालेले आहेत, असे जे अधिकारी संत महापुरुष आहेत, अशा साक्षात्कारी संताचा अखंड सहवास, भगवंताचं गुणगान, भगवंताचं सतत स्मरण हे जर दुर्लभ असा महाला परमार्थातला होत असेल देवा, त्यासाठी पुन्हा मला मानवाचा देह दे. आणि या मानवाच्या देहामध्ये अखंड तुझं स्मरण, अखंड तुझे भगवत भजन जर घडत असेल तर मला जन्मरणाचं दुःखही काही करणार नाही. पुन्हा आनंदाने मला पुन्हा मानवी देह दे. अर्थात शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर हे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आहे व ज्ञानोत्तर भक्ती प्रेम आहे. या प्रेमाचं अखंड समास्वादन होत असेल, सेवन जर होत असेल तेव्हा पुन्हा मी देहाला यायला तयार आहे. आणि जर ह्यापैकी काहीच न घडत नसेल तर पुन्हा मानवाचा देह कधी देऊन, चुकून सुद्धा देऊन नरकात टाकलेलं बरं. आता एवढा देवता दुर्लभ जर मानव देह प्राप्त होणं ही जर भगवंताचं भजन होत नसेल, मानवाच्या देहात होत नसेल तर पशुच्या देहात होईल का, अन्य कोणत्या योनीत होईल का? आणि मग देवाला सुद्धा खंत वाटते की दुर्लभ असा मानवी देह देऊनही माझं भजन पूजन करत नाही. मग देवाला सुद्धा खंत वाटतो. 11व्या स्कंदामध्ये, श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये असं वर्णन आहे, देवाने सर्व सृष्टीची रचना केली, खेचर, भूचर, जलचर सर्व प्राणी निर्माण केले आणि यांच्याकडे पाहून देवाला आनंद वाटला नाही. शेवटी देवाने सर्व योनीच्या नंतर ही मानवी योनी निर्माण केली आणि मानव योनी निर्माण करण्याचा हेतू उद्दिष्ट जर देवाचं काय असेल, एकमेव अखंड माझं भजन पूजन केलं पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा, गोमटा तो देह दिला देव भजनासाठी दिलाय. बस
अर्थात या देहाने भजन केलं पाहिजे. आणि हे जर देवा तुझा हेतू जर सिद्ध होत असेल, हेतू पूर्ती होत असेल, तर पुन्हा मला मानवी देह दे आणि अखंड भजनाचा अवीट असा आनंद माझ्या जीवनात उपलब्ध झाला पाहिजे अशी मागणी करतात. आज जागराचा दिवस आहे. एक महाशिवरात्रचं महापर्वणी आहे. काल महाशिवरात्री झाली. अर्थात बृहन भारतामध्ये, महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारत देशामध्ये एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये भगवान शंकर परमात्म्याचा महोत्सव संपन्न होत नाही. आता आशुतोष असणारे भगवान परमात्मा, भोलेनाथ असणारे, अर्थात वैष्णव आहेत, विरक्त आहेत, ज्ञानी आहेत. नादिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो अमुते. ज्ञानाची परंपरा, भक्तीची परंपरा भगवान शंकरापासून आलेली आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हरिहरा भेद नाही, नका करो वाद. अर्थात एकच दैवत आहे, विष्णू आहे, भगवान शंकर एकच परमात्मा अनेक रूप नटलेला आहे. आणि म्हणून आपल्याकडे एकादश आहे, सोमवार आहे, दोन्ही व्रत आहेत. अर्थात भक्ती महोत्सव, अर्थात ती पर्वणी आहे. काल ती पर्वणी झाली, उद्या काल आहे आणि आज जागराची सेवा आहे. आजच्या कीर्तनात जागराचं कीर्तन म्हणतात. 5-7 दिवस जे देवाची तोडकी मोडकी सेवा केली आहे, त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये देवाकडे ही अनन्य निष्काम सेवा काहीतरी मागायची आहे. आणि म्हणून आज मागत असताना डोळ्यात तेल घालून विवेकपूर्ण मागणी केली पाहिजे. मागायचं देवाला मागायचं आहे. देणारा दाता परमात्मा आहे, त्याच्यात काही कमी नाही. मागत असताना अविवेकाने मागू नये, विवेकपूर्ण मागावं. अविवेकातलं मागणं ते झोपेतलं मागणं आहे. विवेकपूर्ण मागणी ती ज्ञानाची मागणी आहे. अर्थात आजचं जागराचं कीर्तन जागृती, मग जागर राहणं. ज्या मागणीमध्ये ज्ञान, प्रभूचं ज्ञान होणार आहे, प्रभूची भक्ती घडणार आहे, प्रभूचं भजन चिंतन घडणार आहे, जन्मरणाचं दुःख जाणार आहे आणि हा मानवी देहाचं देह धन्य आणि कृतार्थ होणार. याची देही याची डोळा असं दिव्य परमोच्च अवस्था ज्या मागणीच्या माध्यमातून मागायची. अर्थात देवाला देव मागायचा, देवाला देवप्राप्ती, दैवी संपत्ती मागायची. आणि हे असं जे मागणं त्याला जागरूक मागणं म्हणतात, जागर होऊन मागणं म्हणतात. प्रपंचातलं, व्यवहारातलं विनाशी पदार्थाची मागणी जी आहे ती अज्ञानातली, झोपेतली मागणी आहे. अर्थात जन्मरणाचं दुःख ज्याने जात नाही ती झोपेतली मागणी. आणि ज्याने जन्मरणाचं दुःख जातं, याच देहात प्रभूचं दर्शन होतं, अशी जी मागणी आहे ती जागरूक मागणी आहे. त्याला जागराचं कीर्तन म्हणतात. संप्रदायाचा अलिखित असा नियम आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या रूपाचं गुण वर्णन करावं. भगवंताच्या नामाचं, रूपाचं वर्णन करा, भंग चिंतनासाठी घेतला पाहिजे, हा नियम आहे. आणि काळ्याच्या आदल्या दिवशी भगवंताकडे मागणी मागणा अभंग घेतला पाहिजे. अलिखित असा नियम आहे. या नियमाला अनुसरून हा महाराजांचा अभंग घेतलेला आहे. अभंग छोटा आहे बरं का, अभंग छोटा आहे. त्याहीपेक्षा महाराज फार छोटा आहे, उंचीला छोटा आहे, सर्वच उंचीला कमी आहे बरं का. अर्थात महाराजांचे अभंग जरी लहान असले, बिंब तरी बचके एवढे, प्रकाशाचे त्रिलोक्य थोकडे, असं ते शब्द आहे. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी असे शब्द आहेत. अभंग लहान असेल, अभंग सर्वांच्या पाठातील असेल, पण सर्व संप्रदाय सार सर्वस्व या अभंगामध्ये साठवलं आहे. साधनेतलं सार सर्वस्व, भक्तीतलं सार सर्वस्व या अभंगात काय साठवलेलं आहे. या अभंगामध्ये अखंड भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे अशी विशुद्ध मागणी करतात. यामध्ये जो देणारा दाता तो भगवान परमात्मा आहे. याच ते संत तुकोबर आहेत, अवतार कुठे दिव्य महापुरुष आहेत. आणि मागणीचा विषय आहे तो देव आहे किंवा पारमार्थिक मागणी आहे. दाता याचक आणि मागण्याचा विषय तिन्ही श्रेष्ठ आहेत. खरं तर विषय असा आहे, देवाकडे मागूच नाही. देवाला सर्व काय कळतं, ज्याला सर्व काय कळतं त्याला देव म्हणतात. आणि ज्याला काहीच कळत नाही, त्याला काहीच कळत नाही हेही कळत नाही बरं, ज्याला काहीच कळत नाही, मला काहीच कळत नाही हेही ज्याला कळत नाही, मला काही कळत नाही हेही ज्याला कळत नाही, त्याला जीव म्हणतात. आणि कळणं आणि न कळणं ह्याच्या सत्याने चालतं, ज्याच्या प्रकाशाने चालतं त्याला देव म्हणतात बरं का. काय आहे हे सूर्यनारायण आहेत. आपल्याला डोळे जरी असले, सूर्यनारायणाच्या प्रकाशाशिवाय आपल्याला दिसू शकत नाही. ते डोळे देखणे आहेत आपले, पण या डोळ्याला या बाह्य प्रकाशाचं साह्य लागतं बरं का, बाह्य प्रकाशाचं.
आणि हे जर प्रकाश साहेब डोळ्यात दिसणार नाही, मग चंद्र आणि सूर्याच्या प्रकाशाचाही आपल्याला लागतं बरं का. मग चंद्र आणि सूर्य ते काही स्वयंप्रकाशित आहेत का? नाही नाही. चंद्रमस्याग्नो तत्तेज विद्धिमावकम. चंद्र आणि सूर्याला सुद्धा त्याचा प्रकाश आहे. त्या देवाचा प्रकाश आणि ते पाहतात, त्यांच्या डोळ्यानं ते पाहतात. पण त्या देवाला मात्र कोणाच्या प्रकाशाची गरज नाही, तो स्वयंप्रकाशित आहे. बस स्वयंप्रकाशित परमात्मा. तस्य भाषा इदम सर्व भाती. त्याच्या प्रकाशानं सर्व प्रकाशमान होतं. त्याला उजेडे कळतो, त्याला अंधार कळतं, सर्व काय कळतं. असा सर्वज्ञ परमात्मा. खेड्यापाड्यामध्ये लोक भाविक आहे आणखी आहेत बरं का. आणि शक्यतो आपलं मंदिर असतं गावाच्या थोडं चौकात असतं, बाजूला असतं. आणि त्या मंदिरापासूनच शेतात जावं लागतं, मंदिरात गावात यावं लागतं. येता जाता लोक देवाच्या पाया पडतात बरं. काही काय माणसं पाया पड जात असताना शेतामध्ये एक बिडी पेन, आपल्या मराठवाड्यात माणसं जास्त म्हातारे माणसं बिड्या प्यातात, असं बिड्या वाढतात म्हणतात होते बरं. मग आता ते बिडी पेत चालला, तो जात असताना मंदिराला पुढं पाया पडला, बिडी मागे की त्याला वाटलं मागे देव नाही, पुढं देवाचं मंदिर, पाठीमागे देवाला दिसणार नाही. त्याला नमस्कारही करायचा होता देवाला, त्याची भावनाही होती. पण त्याचं वैराग्य एवढं होतं, बिडी सोडण्याचा एवढा त्याग नव्हता. बिडी सुटाना पाया पडल्याशी राहिना. मग त्यांनी काय केलं, हात माग केला, पाया पडला. त्याचा दृष्टिकोन काय, देव मागे नाही, देव पुढे आहे. असं आहे का? त्याला मागचं दिसत नाही का? त्याला काय दिसत नाही. देवाला सर्व काय कळतं, सर्वज्ञ आहे. यस्य ज्ञानमयं तपः, असं सर्वज्ञ हा यस्य ज्ञानमयं तपः. सर्व साक्षी, सर्व जाणा. परमात्म्याला सर्व काय कळतं. मग आपल्याला काय हवंय, आपल्यापेक्षा जास्त देवाला कळतं. त्याला सांगण्याची गरज नाही. आणि जे दिल्यानंतर आपलं कल्याण होणार आहे हे आपल्यापेक्षा त्याला कळतं. आपण जे इच्छित मागतो ते मिळाल्यानंतर आपले कल्याण होईल असं काय सांगता येत नाही. आपलं कल्याण देवाला संताला माहीत नाही, जीवाला माहीत आहे. देवाला संताला जीवाला माहीत नाही, म्हणून मागण्याची गरज नाही देवाकडे. देवाला माहिती आहे आपलं कल्याण कशामध्ये आहे. खरं तर असं आहे. आणि आपण जे सेवा करतो ही सेवा सुद्धा देवाला कळते. किती सेवा केली, कशासाठी आला, काय सर्व कळतं देवाला. सर जशी जशी आपली सेवा घडत जाते तसं चित्त शुद्ध होत जातं, तसं आपण देवाच्या जवळ जातो. खरं तर शुद्ध अशा बरं का परमार्थामध्ये असं आहे, आपण देवाची सेवा करावी आणि आपल्या सेवेचं मूल्यांकन, आपल्या सेवेची गणना, मोजमाप देवाने करावं. आणखी तुम्हाला विस्तारित सांगतो. आपण जप करतो, माणसं संख्या मोजतात, किती जप झाला, किती कोटी झाला, किती लाख झाला. खरं तर आपण जप करा, आज आपलं मोजमाप देवाने करावं. ज्या क्षणी आपल्या परमार्थाचं मोजमाप देव करतो, ज्या वेळेला आपली सेवा परमार्थ काय आहे देवाला दिसते, समजावं आपली सेवा योग्य दिशेने चालली आहे, देवाची कृपा झाली आहे. लोकाला दाखवून काय करता, आपली सेवा, आपला परमार्थ प्रभूला दिसला पाहिजे. ज्या क्षणी त्यांना दिसेल, त्यांच्या नजरेत उतरेल, त्या क्षणी कल्याण झालं. मागायची गरज नाही. मागणं म्हणजे सर्वज्ञता सिद्ध करणं आहे. देव अल्पज्ञ हे सिद्ध करणं आहे. आणि देव काय आहे, परमात्मा असा आहे, मला कोणाच्या ऋणात राहत. मोठी माणसं दुसऱ्या ऋणात राहत नाहीत. जेवढं मागतो पण सेवा जेवढी आहे, जेवढं माग त्याच्यापेक्षा जास्त देवतो आणि सेवेचं पुण्य संपून टाकतो. बाकी काही संपू द्या, पुण्य संपू देऊ नका. परमार्थामध्ये खरं भांडवल पुण्य आहे. परमार्थातलं पुण्य संपलं, परमार्थ संपला, बस. चित्ताची शुद्धता होते, अंतर शुद्ध होतं. सत्याने आणि पैशाने होत नाही, निष्काम पुण्याने होतं. आणि निष्काम पुण्याचा संचय झाला पाहिजे, साठवला पाहिजे. हे विनाशी पदार्थ मागू पुण्य संपून टाकायचं नाही. विनाशी पदार्थ मागून जर पुण्य संपलं, अंतर्गत शुद्ध कशाने होईल. अंतर्गत शुद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देव भेटत नाही, देव भेटत नाही. म्हणून आमचे गुरुनाम गुरु सद्गुरू मामासाहेब दांडेकर म्हणायचे, मामा म्हणायचे की परमार्थाची सुरुवात आहे, गळ्यात तुळशीची माळ घातल्यापासून परमार्थ सुरू होत नाही. मग चित्त शुद्ध ज्या क्षणी होतं तेव्हा परमार्थाची पहिली पायरी, तेव्हा परमार्थाची सुरुवात झाली. गळ्यात माळा घालून माणसं गळ्यात माळा घालतात, तर वागण्यात काही बदल होत नाही. मग ते न घालणारे म्हणतात गळ्यात माळ पोटात काळ, आम्ही बरे तुमच्यासारखे. नसल्यावर त्यांना बोलायला तोंड मोकळे करतात माणसं. आपल्याला जर नियमावली पालन होत नसेल तर तिथे येऊ नये. पण गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर होते असं सांगा, गुरुदेवाचं मुखत्व ऐकलं. वारकऱ्याचे नियम आहेत, हरिपाठ पाठ करणं, देवाचे नित्याने पूजा करणं, दररोज जप करणं, वाऱ्या करणं, हे सर्व जे नियम आहेत ते नियम तंतोतंत करून घ्यायचे.
2-4 वर्ष जर नियम झाला तर नंतर सर्व नियम नंतर घालायचे, असे महापुरुष होते जुन्या काळामध्ये. अर्थात ह्याचा अर्थ आहे सेवेचं पुण्य संपून द्यायचं नाही. सामान्य जीव असतो, सेवा काहीच नाही, मागायचं जास्त. अर्थात त्याला काही मिळत नाही. काय माणसं ड्युटीला जात नाहीत, पगाराच्या दिवशी हजर राहतात. म्हणून अलीकडे खाजगीकरण जास्त व्हायला आहे. हे सरकारी लोक आहेत ना, सेवाच करणार ना. अहो सरकारी दवाखाने म्हणा, हे फार सुविधा चांगल्या आहेत, औषधं फार दर्जेदार असतात, त्यामध्ये सर्व चांगलं असतं. पण तिथे सेवा करणारे लोक तेवढे नसतात ना. बऱ्याच असं होतं ना. अर्थात सेवा करायची नाही, मागायचं त्याला अधिकार नाही. चाकरी वाचून वेतन तुकोबराचं प्रमाण, चाकरी करायची, सेवा करायचं, मागणं तर चुकीचं आहे, अनुचित आहे, ते अनुचित वेतन. अर्थात काय चुकीचं आहे. पण देव असा जेवढी सेवा तेवढं देऊन टाकतो. पण साधकाचं जीवन असं आहे, साधक आहेत देवाला काहीच मागत नाहीत, देवाची सेवा करतात, एकनिष्ठ, अनन्य एकनिष्ठ, अखंड अव्याहत साधना रूढ होऊन सेवा करतायत. देव घ्या म्हटलं तरी मागत नाहीत, बस घ्या म्हटला तरी मागत नाहीत. एक साधकाचे संत त्याच्या पलीकडे असतात. मग हे संताचे जे अभंग आहेत, हे संताचे अभंग जे आहेत, संत काय आहे, मागणं आणि न माग त्याच्या पलीकडे आहे. जेवढे मागणीचे अभंग आहेत आपल्यासाठी आहेत, ते संताचं जीवन परोपकारी असतं. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, त्या वैकुंठातून इथे आले आपला उद्धार करण्यासाठी, आपलं कल्याण करण्यासाठी, आपणाला योग्य मार्गाला लावण्यासाठी, योग्य परमार्थ धडे देण्यासाठी. अर्थात ते मागत नाही, मागून दाखवतात. देवाकडे गेल्यानंतर देवाला काय मागावं काय मागू नये सामान्य जीवाला कळत नाही. जे आपल्याला कळत नाही ते कोण देणं हे संतत्व असतं. आणि मग संत त्यांना स्वतःला गरज नाही, आपल्यासारखा सामान्य वासनामय जीव जर देवाकडे गेला तर देवाला देव मागितला पाहिजे, देवाला देव विनाशी पदार्थ मागू नये, त्याचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून त्याला एक दीपस्तंभाप्रमाणे आदर्शभूत म्हणून संत महात्मे जे आहेत धडे दाखवतात, मागत नाहीत तर मागून दाखवतात. आणि म्हणून संतांची सेवा आहे, पूर्ण संतांची सेवा. वारीच्या निमित्ताने महाराज देवाकडे पंढरपूरला वारीला जात आहेत. देव घ्या म्हणतो तरी पण मागत नाहीत. श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये भक्त प्रल्हादाचं चरित्र येतं. 7व्या स्कंधामध्ये 15 अध्याय 7व्या स्कंधामध्ये आहेत. त्या 15 अध्यायामध्ये पहिल्या 5 अध्यायामध्ये हिरण्यकश्यपूचं चरित्र आहे, दुसऱ्या 5 अध्यायामध्ये भक्त प्रल्हादाचं चरित्र आहे, आणि शेवटच्या 5 अध्यायामध्ये धर्मराजा आणि नारदाचा संवाद आहे. नारदाने धर्मराजाला वर्ण आणि आश्रमाचं लक्षण सांगितलं, असे 5 अध्याय आहेत. पहिला जो अध्याय त्याला ऊती म्हणतात 7व्या स्कंद. ऊतीमध्ये वासने 3 प्रकार, एक दैवी वासना, एक मानवी वासना, एक राक्षसी वासना. आता हिरण्यकश्यप चरित्र राक्षसी वासना आहे, 5 अध्यायात वर्ण आलं. भक्त जर प्रल्हाद चरित्र ही दैवी वासना आहे, 5 अध्यायात प्रल्हाद चरित्र. नारद आणि धर्माचा संवाद ही मानवी वासना आहे. त्यावेळेला ते हिरण्यकश्यप जे आहे, हिरण्यकश्यप जो आहे त्या नरसिंह परमात्म्याने हिरण्यकश्यपूला ठार मारलं. आणि त्यावेळेला भक्त प्रल्हादाचं रक्षण संभाळ केला. आणि भक्त प्रल्हाद पुन्हा ठार मारल्यानंतर प्रल्हादा माग नरसिंह भगवान परमात्मा प्रल्हादाला माग काय मागायचं म्हणतात. पण प्रल्हाद म्हणतो, देवा तुझी सेवा करायची, सेवेच्या मोबदल्यामध्ये काही मागायचं नसं. भृत्य सवय वाणिक तिथलं वाक्य येते, तिथली पंक्ती आहे. नसं भृत्य, तो सेवक नाही, वणिक म्हणजे व्यापारी आहे. व्यापाराची नजर नफ्यावर असते. जर नफा तोटाचा विचार करतो तर व्यापारी म्हणतात, आणि जर करताना तो व्यापारीच नाही. बरं का, मी व्यापारी नाही. देवा तुझी सेवा करायची आणि सेवेच्या मोबदल्यामध्ये काहीतरी फार मोठा संवाद आहे. तो प्रल्हाद म्हणतो देवाला, देवा मला देवाने स्वामीने काहीतरी दिलं पाहिजे या भावनेने जो सेवा करतो सेवकच नाही. सद्गुरूने देवाने स्वामीने मला काहीतरी दिलं पाहिजे या भावनेने जो सेवा करतो तो सेवक नाही. आणि या भक्ताने शिष्याने माझी सेवा केली पाहिजे असा जो मानतो तो गुरु नाही. शिष्याची ने घे सेवा, माने देवा सारखे त्याचा आपले उपदेश. माझी सेवा केली पाहिजे ही भावना ज्याची आहे तो सद्गुरू नाही. आणि त्या सद्गुरूने देवाने मला काहीतरी दिलं पाहिजे ही भावना ज्याची आहे तो सेवक नाही. असा व्यवहार आहे, तो फार मोठा संवाद आहे.
पण शेवटी नरसिंह भगवान परमात्मा प्रल्हादा तुला दिल्याचे समाधान होणार नाही, तुझी इच्छा नाही पण मला प्रल्हाद म्हणतो देवा तू असा आहे, तू काय आहे, तुला किती त्रास दिला तू सहन करतो, पण तुझ्या भक्ताला दिलेला त्रास तुला सहन होत नाही. मला त्या हिरण्यकशिपूने माझ्या वडिलाने अनंत यातना अनंत उपाय मला ठार मारण्यासाठी केले आणि तू आता क्रोधायमान झाला आणि त्याच्यामुळे तू मला जे अनंत यातना माझ्या वडिलांनी दिल्या त्याच्या मोबदल्यामध्ये माझ्या बापाला अनंत कल्प तू नरकात टाकशील. माझी हात जोडी विनंती आहे, पहिल्यांदा माझ्या बापाचा उद्धार कर. त्याला म्हणतात काय पितृसेवक, त्याला म्हणतात पुत्र. पुन्हा नरकात राहते सपुत्र, हा पुन्हा नरकात तो पुत्र आहे. देवाचे डोळे पाहणवले, ठार मारण्यासाठी अनंत उपाय हिरण्यकशिपुमुखे केलेले आणि काय बालक आहे त्याच्या उद्धाराची काळजी. बालकाला डोळे पाहणवले प्रल्हादाचे, नरसिंह भगवंताचे. नरसिंह भगवंत म्हणतात प्रल्हादा अरे तुझ्यासारखा महान भगवत भक्त ज्या कुळात जन्म घेतो, तुझा वडीलच काय, तुझ्या आईच्या 21 पिढ्या आणि बापाच्या 21 पिढ्या त्याचा उद्धार झाला आहे. ज्या कुळामध्ये एक भगवत भक्त जन्माला आला, आईच्या 21 पिढ्या आणि बापाच्या 21 पिढ्याचा उद्धार करत असतो, सर कुळाचा उद्धार करतो. त्याचा उद्धार तू दुसरं काय माग, तू काय माग. प्रल्हाद नकोच, देव म्हणतो तुला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रल्हादाला असं वाटलं आपल्या ते इच्छा नाही, पण नको नको म्हटलं, मोठी माणसं काय घ्या म्हणतात आणि नको म्हटलं तेव्हा अनादर होतो आणि हा शिष्टाचार नाही, अनादराचं पाप लागेल. आपल्या गरज नाही पण मोठी माणसं आदराचं स्थान इष्टदैवत आहे, अनादराचं पाप लागेल. मग प्रल्हाद म्हणतो देवा मला तर काही इच्छा नाही, पण एक दे, कोणत्या जन्मात कोणालाच आणि काहीच मागणे इच्छाच होऊ नये, जीवनाचा भिकारीपणा संपून टाक, बस मागणे संपून टाक, वासना संपून टाक, काय मागणं आहे. कोणत्या आयुष्यात कोणत्या जन्मात कोणापुढे हात पसरायची गरजच न पडली पाहिजे, जीवनात ती अपूर्णता संपून टाक. असं प्रल्हादाशी इतका बस काय इतकं निष्पुर आहे. असे संत आहेत, अशी परंपरा आणि ह्याच परंपरेत तुकोबरा आहेत. का पुण्य शिर पहा कृपण के उदार, इतकं निष्कामनाने देवाची सेवा करायचं, मग देवाकडे काही मागायचं नाही आणि सेवेचं ऋण देवाच्या डोक्यावर असायचं. काय नेहमी आपलं सेवेचं ऋण देवाच्या डोक्यावर राहिलं पाहिजे. बस सेवेचं बॅलन्स आहे त्याच्याकडे आहे ना, त्याला काळाला सुद्धा घाबरायची गरज नाही. सेवेचं बॅलन्स असलं पाहिजे त्याच्याकडे, बस हां गठूड असलं पाहिजे. मी जरा असं मराठीत बोललो वाटतं, बरोबर गाठोड असलं पाहिजे नाही गठूड असलं पाहिजे, शुद्ध मराठी. काही काही वेळेला असं झालं पाटील, काही वेळेला माणसाला मराठी शब्द समजा बरं का, त्यांना ते तसं बोलावं लागतं बरं का. काय काय म्हातारे माणसं म्हणतात लई बेस्ट, लई बेस्ट. आता बेस्ट काय मराठी का, लई बेस्ट, लई शब्द बघा कसा आहे. आता लई शब्द फार शुद्ध आहे का, बेस्ट बरं का. ही एक भाषा आलीच नाही पाहिजे मुखात, ही भाषा अमंगल आहे बरं का. इंग्रजांची भाषा आहे, हे परकीयांची भाषा आहे. लुटारूत हे लोक, आपलं देश लुटलाय नाही, त्यांची भाषा मुखात येणं सुद्धा पाप आहे बरं का. पाप. आमचे गुरुवारी परमपूज्य डॉक्टर महाराज ताळ्याला दिला बरं का. डॉक्टर आहे, दवाखाना सोडून आले, पण कधी मुखात इंग्रज शब्द येत नाही. त्यांचे गुरु होते सद्गुरू आनंददास स्वामी महाराज, स्वतंत्र सैनिक होते, फार मोठे अधिकारी, फार मोठे संन्यासी होते. ते म्हणले मुखात कधी इंग्रजी शब्द येऊ द्यायचा नाही, आता इथून पुढं मराठीत बोलायचा. माझा मराठाची बोल कौतुके, अमृता तेही पैदा जिंके. अर्थात सेवेचं गाठोड असलं पाहिजे, सेवेचं पुंज असले पाहिजे बस. आणि नेहमी देव ऋणात राहिला पाहिजे बस. आणि मग ते सेवेचा उपयोग कुठं, ते गाठोडं कधी सोडलं तर सोडतो देवा. सर्वात मोठं दुःख आहे मरणाचं. आणि मग ते सेवेचं ओझं देवाच्या डोक्यावर असतो. हा एवढा फटकड असतो, एवढा निष्पुर असतो हा भक्त. जिवंतपणे हातपाय चांगले चालतात तोपर्यंत काहीच मागत नाही, आणि म्हणजे शरीर विकलांग झाला आता मरणासन्न अवस्था आहे, प्राण निघून जाण्याची वेळ आहे. अशा वेळेला देव संधी सांगतो, ते ऋणीयपण दे खोणी अंगी, मी आपली आज उत्तरत्वा लागे, भक्ताची तनुत्यागे परिचर्या करे, देहवैकल्याचा वारा झणे लागेल्या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजरा सुयेतया ते ऋणीयपण दे खोणी अंगी. अर्थात ते ऋण, सेवेचं ऋण देवाच्या कडे आहे, आणि ते सेवेचं ऋण आहे म्हणून तो देव मरणाचं सर्वात मोठं दुःख मरणाचं
बस एक विंचावला किती वेदना होतात असे 100 विंचू एकदा शरीरात चावले हे वेदना कमी त्याच्यापेक्षा 1000 पटी दुःख प्राण जेव्हा शरीरातून सोडून जातो प्राण उत्क्रम होतो तेव्हा 1000 पटी दुःख होतं सर्वात एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूताचे उमटे खडाडता नम्रता ही चित्ता युगांत होते एवढं भयंकर दुःख आहे आणि एवढ्या भयंकर दुःखामध्ये माता पिता बंधू भगिनी कोणी न पोहती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाचे मांडणे एकला आम्ही दुःख भोगे कुंभपाक जाचणे तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचणे बस मग तेथे नचले काही सत्ता संपराय ठाईचे ठाई काही जर झालं बघ हे सेवेचं ऋण जर असेल ना मग तो परमात्मा तिथे येतो आणि जसं पोपटाला माणसं पिंजऱ्यात ठेवतात ना आत्मबोधाचा पांजरा असू येतया ते आत्मबोध रूपी पिंजऱ्यामध्ये देव त्या साधकाला ठेवतो तो देहत्रय नाही तत्वमसी तू परमात्मा आहेस तो अहम ब्रह्मास्मी म्हणतो आणि जन्मरण स्थूल देहाला आहे सुखदुःख लिंग देहाला आहे अज्ञान कारण देहाला आहे देहत्रयाच्या अतीत पंचकोशी अतीत अहम ब्रह्मास्मी आहे आत्मा ब्रह्म असा बोध तो देव त्याला देतो आणि त्याला मरणाचं दुःख होत नाही इतकं सेवेचं पुण्य ठेवलं पाहिजे पण महाराज जेव्हा घ्या देव म्हणतो देवा तुला द्यायचं ना म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा देवा तुला द्यायचं ना आनंद जन्मात आनंद कल्पा तुझे अखंड अव्याहात सतत तैलधारा प्रवाही तुझी स्मरण भक्ती चालली आहे ही स्मरण भक्ती अर्थात सतत चालत राहिली पाहिजे कोणत्या क्षणी किती विपत्तीचा क्षण जरी असला तुझा विसर होता कामा नये हेच मला ते पहिलं चरण हे जे दान हे कोणत्या जन्मात कोणत्या क्षणी तुझा विसर होता कामा नये तुझा विसर न व्हावा हेचे दान देगा देवा मरण प्रत्येकाला आहे जो जन्मला तो मरतो आणि मरणाचं दुःख भयंकर आहे मरण नक्की आहे पण मरणाचा कालावधी नक्की नाही ज्या वेळेला मरण येतं त्यावेळेला देवाचं स्मरण जर नसेल तर पुन्हा जन्मरणाच्या भटकंती सुरू राहतात आणि अखंड जर प्रभूचं स्मरण राहील आणि
24 तास जर भगवंताचं स्मरणात तो साधक असेल, कोणत्या वेळेला जर मरण आलं तर काही त्याचं बिघडत नाही. आणि मग तुझा विसर न व्हावा, तुला द्यायचं देवा हेची चक्राने आणण्याची व्यावृत्ती कर. जगातलं आई पारलो काही नको. तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवन. আহিक असेल स्वर्गातलं असेल, क्षीणे पुण्य मरते लोकमृष्टंदी. आणि म्हणून ते विनाशी आहे, दुःखाला कारण आहे ते माईक आहे. म्हणून ते नको देवा. म्हणून द्यायचं आहे तुझं अखंड तुझं स्मरण राहिलं पाहिजे. असं आहे. भौतिक किती पदार्थ आणि वस्तू मिळायला मग सुख मिळत असं नाही. ज्या वेळेला देवाचं स्मरण होतं त्या खरा नित्य शाश्वत नैतिक समाधान तर आनंद आहे. आनंद आत आहे, आनंद बाहेर नाही. बरं, ज्या वेळेला व्यक्ती देवाला विसरतो त्यावेळेला दुःखी होतो. माणसाच्या व्यवहारात सुख म्हणतात ते दुःखच असतं. साध्यांचं दान दुःख, उगत सुख म्हणतात लोक, त्याला दुःखच आहे. ते सुख कोणतं? प्रभूच्या चिंतनाचे नैतिक समाधान मिळतं त्याला सुख म्हणतात. आणि जेवढं भगवंताचे स्मरण होतं तेवढं दुःखाचं आहे. एक महापुरुषानं असं म्हटलंय, जीवनातली विपत्ती ही विपत्ती नाही आणि संपत्ती ही संपत्ती नाही. जीवनातलं संकट नाही किंवा संपन्न श्रीमंती नाही. विपदो न विपदः संपदो नैव संपदः. विपत्ती स्मरण विष्णोः संपन्नारण स्मृतेः. विपद विष्णोः विस्मरण विपत. भगवंताचं विस्मरण हीच विपत्ती आहे, ही संकट आहे. भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपूने ठार मारण्यासाठी अनंत उपाय केले. हिरण्यकशिपू म्हणाला, माझा भाऊ हिरण्याक्षाने ठार मारले, त्या देवाने त्याचं नाव घेतो, आपल्या शत्रूचं नाव घेतो, माझ्या देखत त्याला ठार मारा. ऐकून सांगून समजून ह्याला काहीच कळत नाही. त्याला ठार मारा, आताच मारा. राक्षसाला काय लागतं? तीक्ष्ण तलवारी घेतल्या आणि सर्व त्रवागात काय शस्त्राचे प्रहार करू लागले प्रल्हादाच्या अंगावर. तीक्ष्ण धारेदार तलवारी मोडून गेल्या. बरं का, प्रल्हादाला थोडीसा जखम झाली नाही, थोडी सुद्धा इजा झाली नाही. का? प्रल्हादाने अंगात चिलखत घातलं होतं. कोणतं चिलखत? अखंड भगवंताचं स्मरण. अंगात चिलखत असल्यामुळे कितीही मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटी जो परी भरे चित्त न दटे शस्त्रवी तोडलिया ती आगी माझी पडलिया चित्त महासुखी पोहडलिया शेवच नाही. त्रिविध मुख्य आगवे उपद्रवांचे मिळावे वरी पडलिया नव्हे वाकुडा जो. भौतिक प्रारब्ध प्राप्त किती दुःखाचे आघात जरी आले, डोंगर जरी कोसळले, अखंड जर प्रभूचं स्मरण असेल तर त्याला सामना करता येतो. सर्वात बरं का, भौतिक कोणतेही उपाय करून कोणतं औषध घेऊन दुःख जर जात नसेल, शेवटी प्रभूचं स्मरण हे काय रामबाण म्हणतात त्याला. दुःखावर मात करण्याचं अखंड प्रभूचं स्मरण हे असलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणता, देवा हेचे दान अन्य काही नको, बाकी पदपदार्थ नको. उलट जास्त भौतिक मिळालं ना, बरं का, जास्त जर पदपदार्थ असतील, जास्त पैसा असेल, त्याला टेन्शन, इन्कम टॅक्स, GST म्हणजे एसटी महामंडळ नव्हे, बरं का, आहे का त्या ईडी तिकडे जाते, आहे का नाही? बरं, हां कर हां. आता ते मला ते आता बरोबर पाटला बरोबर तू माहिती आहे ना. तर ते आपलं काय आहे का, ते त्याचं टेन्शन आहे का? अर्थात कुठून विषय निघाला आपलं? हां नाही, मला जरा मागे आणा जरा आणखी. हां त्याच्या मागे मला अभंग आणा. काय सांगू तू? हां मला सांगा. हां जरा मागे आणा मला. हां प्रल्हादाचं हां चिलखत आता होतं मागे, थोडं पुढं आणा. काय होतं बरं का महाराज, मला बाहेर जाता येत नाही आणि गिळत येता येत नाही. जर आता चांगल्या तर त्याच्यामुळे बाहेरच जात नाही. काय लोक टाळकरी म्हणतात, महाराज अखेरता अभंग हे घेतलाय. टाळकरी सांगतात कीर्तनकाराला हे अभंग हे आहे. आता इथे थांबतो, पुढं नाही मला बोलता येत.
देवा द्यायचा आहे ना, तुझा विसरणं, तुझा विसर होता का? ज्याला मागताय तो देव आहे. देव त्याला म्हणतात. ते झालंय देव केलंय देव असलेलं असतं पण ऐकायचा. पण देव क्रीडा विजिगिषा व्यवहार ते स्तुती मद मोद स्वप्न कांती गतेषु. देव शब्द 10 अर्थ तामिळाचार्य केले आहेत. त्या 10 अर्थासाठी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीच्या 18व्या अध्यायामध्ये 10 वया संस्कृत प्रचुर आहेत. त्या 10 वयामध्ये देव शब्दाच्या 10 अर्थ विवरण केलेलं आहे. या 10 वयामध्ये त्याचं वर्णन केलं. तो देव त्या देवाकडे मागतात. देवा द्यायचं आहे ना, हेच दे, अन्य जगातलं काही नको. बस त्या देवाकडे हेचे दान दे गा देवा, तुझा विसर होता का म्हणाय. देव म्हणा का हो तो कोबार आहे, तर थोडा जर विसर पडला तर काय होईल. देव म्हणता देवा तुला जर विसर एवढी मोठी हानी होईल, गुण गायन एवढी मोठी हानी होईल. विसरली तया थोर झाली हानी पचतेल खाणी 84च्या. देवा तुला जर विसरलं एवढी मोठी हानी, बर थोर हानी. हानी काय काय म्हणतात त्याला, एक लाभ आणि हानी असते. बर सा हानिस्तन महच्छद्रम साच अंध जड मुडता यन्मूर्त क्षणम वापी वास्तव न चिंतेते. खरे जीवनातली हानी आणि महच्छिद्र कोणतं आहे, जेव्हा देवाचा विसर होतो. काय होईल महाराजांना पचतील खाणी 84च्या, तेव्हा थोर हानी. 84 लाख योनीमध्ये पुन्हा त्या योनीमध्ये जन्म मरण जन्म फिरत राहावं लागेल. आणि एका एका योनी माझे कोटी कोटी फेरा, एवढं गणित व्यापक आहे. ते कोणती मानवाचा देह मला कोणत्या कल्पात मिळेल काय सांगता, कोणा मिळणार नाही. आणि मग देवा तुला जर विसरलं, अनंत योनीमध्ये पुन्हा भटकत, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा त्रिदतापाचं दुःख, हे दुःख कधी संपणार नाही. आणि मग देवा तुझा विसरणं व्हावा, विसरली तया थोर झाली. तो काय थोर हानी आहे, अनेक योनीमध्ये जावं लागेल, म्हणून तुझा विसर होता कामा नये. आयुष्यभर परमार्थ केला बरं का, आणि उरल्याला आयुष्य आहे देवाच्या चिंतनात जावं, या जन्मात मुक्त व्हावं. आणि म्हणून त्या जड भरताने भरत होता तो राज्य जे आहे मुलाच्या स्वाधीन केलं आणि जंगलात प्रभूचं चिंता करण्यासाठी गेला. गंडकी नदीच्या काठी पर्णकुटी बांधली, तिथे राहू लागला. सूर्याचा अर्घ्य देऊ लागला, उपासना करू लागला. उपासना करता करता एक तिथं पाडच तिथे आलं, हरिण तिथे आलं. गर्भवती पार सिंहाची गर्जना ऐकली. हरण स्वभावाचा भित्र्या स्वभावाचा घाबरतं. आणि त्या सिंहाचा आवाज ऐकला. सिंहाची हिंस्र असा परशु आहे. आवाज ऐकून हरण घाबरलं आणि हरिण घाबरल्यामुळे ते गर्भ पाण्यात पडला. आवाज झाला. हा प्रभूची पूजा करून डोळे झाकून ध्यानस्थ बसला होता भरत. डोळे उघडून पाहिला आवाज कसला आहे. त्या नदीमध्ये आवाज झाला तर गोंडच लहान पाडस गटांगा खाते त्या पाण्यामध्ये. मांडेत कमरेत पाणी असं तो ते गेला. त्या पाडसाला बाहेर काढलं आणि आपल्या उपर आणून पुसलं. आणि तो मनातलं म्हणू लागला, बरं झालं मी उठलो, त्याला पाण्याचं बाहेर काढलं म्हणून वाचलं. मी जर उठलो नसतो, त्याला जर बाहेर काढलं नसतं, हरण नक्की पाडच मेलं असतं. बरं झालं मी उठलो, त्याला बाहेर काढून वाचलं. तो उठला बरं झालं, पण मीला उठू देऊ नका ना. मीला बसवण्यासाठी ते जंगलात आला, इथं मीला कसं उठवतो. माझं बोलणं कळालं नाही वाटतं तुम्हाला बरं का. अर्थात मी संपवण्यासाठी परमार्थ आहे ना. खऱ्या शुद्ध परमार्थामध्ये सात्विक दया सुद्धा पतनाला घेऊन जाते. ज्याचं त्याचं सुख दुःख प्राप्त ठरलेलं आहे. कोण कोणा जीवदान देणार, कोण कोणाचं मरण घालतो, देव हाय सर्वांचा पाठी राखणार. आपण काय त्याला काय करायचं, आपण आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माणसानं आपण जीवन परिपूर्ण न होता परोपकाराच्या गोष्टी गप्पा मारू नयेत. परोपकाराच्या गोष्टी संत असतात, तुकोबरा ज्ञानोबरा आहे. आपण जीव आहोत, आपण सामान्य आहोत, आपण आपला उद्धार करून घेतला पाहिजे. त्याच्या नशिबात आहे ते होणार. आपण काय करू शकत नाही, त्याचं काय बदल करू शकत नाही. आपला वेळ व्यर्थ जातो. आणि म्हणून तो भरत आहे, बरं झालो उठलो. अर्थात त्याचं पुन्हा संगोपन करू लागला. देवाची पूजा करायच्या, त्यालाही स्नान घाल, त्यालाही गंध लावायचा. पुढे अगोदर त्या हरणाला स्नान आणि नंतर देवाला. हरणाला गंध लावायचा आणि नंतर जंगलात फुलं आणण्यासाठी गेला. त्या पारसा कुठे त्या घ्यायचा, खांद्यावर घ्यायचा आणि बस. काय माणसं आहेत बा. शहरामध्ये कुत्र असतं बघा. सकाळी फाटकी पॅन्ट घालता इथपर्यंत. फाटकी पॅन्ट असते, पायजमा इथपर्यंत फाटकी पॅन्ट काय म्हणतात त्याला, आम्हाला माहिती बरं का. ते घालतात आणि पारशे तोंडाने उगं गलीत फिरतात.
आता आम्ही कधी कधी माऊली आंघोळ करून माऊली दर्शन जातो आणि ते पुढं आम्ही कशाला अपशकून आलो म्हणता येत नाही. तुम्हाला घडलेली घटना सांगतो, आता तुमचा वेळच घेतो थोडा. मीच पूर्वी दुसऱ्याच्या घरी राहत होतो बरं का, आणि तिथे राहत असल्यामुळे आम्ही फुकट राहत होतो. आळंदीला कोणी सर्व विद्यार्थी फुकटच राहतात. बरं, आम्ही फुकट राहतो तिथं, आम्ही काही त्याला भाडं देत नव्हतो. आणि त्या घर मालकाचा कोण मुंबईचे होते नातेवाईक आला आणि ते कुत्रं घेऊन आला, कंबरीत का कुत्रं. आणि मी जिथं वळकट टाकून झोपलो होतो तिथंच त्याला ठेवलं. आता मला म्हणताय ना कुत्र्याला बाहेर काढ, कुत्र्याला बाहेर काढ, तोच बाहेर हो म्हणलं काय करावं, थंडीत बसावं खडखड का बाहेर कायचं काय का बसलो का जाऊ द्या म्हणलं. आता काय करा, असेल आज जागर करायचा म्हणलं रात्रीचा, असे दिवस भजन करायचं तेव्हा जाऊ द्या म्हणलं. आणि सकाळी ते नवीन जागा असल्यामुळे बरं का मारा कुत्र्या जर पड चालतं, पडचं कुत्र्याला शुद्ध मराठी बरं का पडत आलं होतं. आणि ते जास्त ओरडलेलं कुत्रं, ओरडलेल्या मग नाकातली घाण बाहेर आली. आणि सर्व घरातले लोक ते दर्शन गेलं माऊलीच्या. पण जो कुत्र्याचा मालक होता तो, ते नवीन जागा असल्यामुळे कुत्र्या सांभाळण्यात तिथं थांबला. तो दर्शन गेला, पहिल्यांदा आळंदीला आला, माऊलीचं दर्शन चुकला, कुत्र्या सांभाळत बसला. आणि नंतर त्याला ते भुंकत असल्यावर नाकात घाण, त्या घाण बाहेर आली. आणि त्या शहरात लोकात हातात हातरुमाल असतो बा खिशात कुठं बरं का, त्या हातरुमाल काढला आणि नाकाला लावला. अहो शिंबूड काढला हो बरं का. मला उलटी आली पण दाबून धरली. मनातल्या मनात म्हटलो, त्याला म्हणा वाटलं पहिल्यांदा आळंदी आला आणि कुत्र्याचा शिंबूड काढीत बसला, दर्शन केलं नाही माऊलीच्या. दाबून धरलं, म्हणलं पुन्हा बाहेरच्या घराच्या बाहेर काढील, नाही दर्शन गेला. माणसं कुत्रा आहे बघा, ते कुत्रं गावात कुत्रा त्याला दगड मारतात. काय काय कुत्रे एकदा तर मी मुंबई तिकडे त्या खोपुडला जात होतो भाड्याच्या गाडीमध्ये. आणि आमच्या भाडी साधी टाटो सुमो गाडी, काय सुमो गाडी होती. आणि दुसरी गाडी किती लाखायची होती, मोठी गाडी. आणि पुढं ते बाहेर एकच कुत्र होतं भाग बसल्यानं, गाडीच्या मखमली गाडीच्या. मला बाय 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 करत होता. म्हणलं भाऊ पुण्यवान तूच म्हणलं आमच्यापेक्षा. ते गाडी ओव्हरटेक करून गेली पुढं. मला काय असतं, असू द्या काय माणसं कुठेतरी असं ते जातात. आणि मग ते ह्याचा मरणाचा काळ जवळ आला भारताचा. आणि माझं हरिण कुठे आहे, हरिण जेवढं का हरिण हर ना हरिण 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 करायचा. आता ते प्राणी असतं, जसं प्रेम नव्हतं प्राणी होतं. आणि मग ते त्याला हे म्हणलं बसायचं, येऊन जा म्हणून उठून तिकडं बसायचं, त्याला बोलवलं घ्यायचं. आणि मग मला भरत म्हणू लागला, बघा बघा माझं पाडस आता शहाणं झालं, माझं हरिण शहाणं झालं. गुरु चंद्रशेखर महाराजांच्या मुखातलं मी ऐकलंय. ते म्हणजे पाडस शहाणं झालं, तू जरा मूर्ख. तू का बघा बघा हरणा कितकं लागलं, हरणा किती काळ बघ, या म्हणलं की येतं, जा म्हणलं की जा, तू जरा शहाणा, तू जरा पाडं झालं शहाण, तू जरा मूर्ख. आणि शेवटी मरणाचा काळ जवळ आला. आणि प्रभूत चिंता करून प्राण निघून जायला पाहिजे. हरिण हरिण म्हणून हरणाचा ध्यासला पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झाला. मला पुढचं चरित्र सांगायचं नाही. मला पुढचा पुन्हा जड भरत झाला, हरिण झाला अगोदर भरत, नंतर हरिण, नंतर जड भरत. त्याला 2 जन्म पुढे घ्यावं लागले. अर्थ हा इतिहास महाराजांच्या पुढे होता. महाराज म्हणले तर देव अविस्मय परमार्थ केला. आणि मरणाच्या वेळी देवा तुझं काहीतरी काळ निमित्ताने जर विस्मरण झालं तर केल्याने साधना व्यर्थ जाईल. हे चरित्र माहिती आहे, म्हणून तुझा विसरण व्हावा. त्याचं उलट चरित्र अजयमेळाचं. अजयमेळ आयुष्यभर पाप केलं. मरणाच्या वेळेला 3 यमदूत नेण्यासाठी आले. 11 युगा भयानक यमदूत होते. 9वा जो मुलगा त्याचं नाव नारायण ठेवलं. आणि त्या यमाचं भय आणि मुलाचा मोह. 11 युगा केस विस्कटले आले, लाल डोळे, असे नख आणि असे भयानक रौद्र रूप असणार. ते यमाचं पाहिल्यावर तो घाबरला. अरे नारायण बघ मला काय आलं काय आलं. नारायण नारायण म्हटला. विष्णूदूत प्रगट झाले. यमदूत त्याचा संवाद झाला. विष्णूदूत आणि यमदूताच्या तावडीतून त्याला सोडवलं. हे बघतच राहिला. आणि शेवटी हरिद्वारला चिंता करून देवास्वरूप प्राप्त झाला. मला पुढचं सांगायचं नाही. आयुष्यभर पाप केलं, पण मुलाच्या निमित्ताने, मुलाचं नाव नारायण होतं, मुलाच्या निमित्ताने देवाचा मुखात आलं, तरी तो मरणाच्या पापातून मुक्त होऊन देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाला. आणि म्हणून देवा हाही त्याच महाराजांच्या पुढे आहे. तुझा विसर न व्हावा. तेव्हा तुझा विसर होता कामा नये. अलीकडे लोकांना देव नको आहे, धर्म नको आहे, साधना नको आहे, पुण्य काही नको आहे, मग सुख हवं आहे, आनंद हवा आहे. जे लोक त्याला सुख म्हणतात, आनंद म्हणतात, शास्त्र सांगतात तोच देव आहे, तोच देव आहे. आनंद म्हणजे देव, सच्चिद आनंद घन तोच परमात्मा आहे. लोकाला साधना नको, पण आनंद हवा आहे, सुख हवा आहे. अर्थ आनंद जर हवा असेल तर देवाचा अखंड स्मरण झालं पाहिजे. त्याचं चिंतन जर सांगायचं झालं तर तुकोबाराच्या जीवनामध्ये 18 दारिद्र्य. बस 8-8 दिवस उपवास पडायचा. बस घरावर कपडे, घरावर ते पत्रे सुद्धा नाहीत. बरं असं
गवत सुद्धा घालायला नाही छप्परवर, इतकी भयानक बिकट परिस्थिती. आणि अशा वेळा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे डोही, आनंद तर महाराज तुम्हाला शिळ्या भाकरीचे लाडू मिळत नाहीत, शिळे तुकडे सुद्धा तुम्हाला मिळायला तयार नाहीत. आणि आनंदाचे लाडू खाता बस, बाहेर कुठं मान नाही, कुठं कसं आपत्ती आहे, अन्न सर्वच भयानक. आणि अशा वेळेला त्याचा अर्थ आहे अखंड प्रभूचं स्मरण होतं. अखंड प्रभूच्या स्मरणात खरा आनंद आहे, चिंतनात आनंद आहे हे माहीत असल्यामुळे महाराज म्हणतात तुझा विसर न व्हावा, तेव्हा तुझा विसर होता कामा नये. शेवटी देव तुकोबाराला म्हणाले महाराज ठीक आहे, माझा विसर तुम्हाला होणार नाही, अखंड माझी आठवण तुम्हाला राहील. माझ्या आठवणीमध्ये, माझ्या स्मरणामध्ये, माझ्या स्मृतीमध्ये तुम्ही करणार तरी काय दुसरं चरण गुण गायला भगवंता अखंड तुझं स्मरण राहील, अखंड तुझं चिंतन घडेल, तुझ्या आठवणीमध्ये आवडीन तुझ्या गुणाचं मी गायन करेल. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडे, हा जीवनात तो सर्व खरा महालाभ आहे. आवडीन तुझ्या गुणाचं गायन करणं, बस जे मला गुण आठवतील, जसे गाता येतील, अर्थात ते स्वरातारात गायले नाही असं काय नाही, तसं बोलताय तसं मी बोलण करेल. अर्थात वर्ण गुण गायन आवडी, आवड परमार्थ थोडा करा पण आवडीने करा. बरं, परमार्थ थोडा का आवडीने करा. तो करतो म्हणून आपण केलं पाहिजे असं नाही. तो काही करी मग आपण ते करायचं का? देवाला काय आवडतं, संताला काय आवडतं, शास्त्र काय सांगतं ते पाहिजे. अर्थात परमार्थ आवडीने केला पाहिजे. आणि मग महाराज म्हणतात गुण गायन आवडी, देवाचे जे गुण आहेत ना, देवाला शिव्या जरी दिल्या तरी कल्याण. देवाच्या ठिकाणी दोष नसतात, पण दोषाचं आरोपण केलं, देवाच्या ठिकाणी दोषाचा आरोप केला तरी कल्याण, देवा शिव्या दे तरी कल्याण. मग शिवाय द्यायचं असं नाही बरं, त्याला पण हिंमत लागते. तर रावणच झालं पाहिजे. खरं तर रावण महान भगवत भक्त होता, का विद्वान ब्राह्मण होता, ते भरपूरच येतात रावणाचं. पण ते नारदाने माझा उद्धार कदा होईल, ते म्हणलं तुला ते बाकी जमणार नाही, तो 2 हात करू शकतो देवाशी, वैरी भक्ती तो करू शकतो. बरं का, ते आपलं सामान्य आहे. अर्थात देव जे आहे, देवाच्या ठिकाणी शिव्या जर दिल्या कल्याण. शिशुपाळाने देवाला शिव्या दिल्या, कुठं दिल्या? कुठं एकट्याला गाठून नाही. मग धर्मराजाचा राजसूय यज्ञ चालला होता, आणि त्या धर्मराजा राजसूय यज्ञ चालत असताना त्या त्रिभुवनातील राजे महाराजे ऋषी मुनी तिथं उपस्थित होते.
बस हा गारा सुयाच्या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी. त्रिभुवनातले सर्व राजे महाराजे ऋषी मुनी तिथे आले होते आणि श्रीफळाने 1-2 शिव्या नाही 100पेक्षा जास्त शिव्या देऊ लागल्या. अस्खलित शिव्या. काय काय माणसं फार निष्णात असतात, डबल पुन्हा येऊ देत नाही. कुठे शिकले असतात काय सांगता येत नाही. त्याला जर विष्णू सहस्त्रनाम म्हणून तर तो ते नाही जमत. इकडंच सहस्त्रनाम नाही तो कोटी म्हणेल तो. बरं का, अपूर्वता त्यामध्ये असते. बरं का, पण हा शेवटी देवाने 108 पेक्षा जास्त शिव्या दिल्यानंतर सुदर्शन चक्र सोडलं, त्या शिरच्छेद केला. तो मेला, पण त्याचे प्राण जिवंत आहे, देवाच्या स्वरूपात विलीन झाले. कृष्ण को पोणे जासी मारे तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेन उपदेश करी तो कैसा परिणाम पावे. अर्थात शिवपाळाने देवाला शिव्या दिल्या, पण शिवपाळाचा उद्धार झाला. मग जर देवाला शिव्या दिल्या, दोषाचा आरोप केला तर देव कल्याण करतो. मग देवाचे गुण गायले आणि आवडीने गायले तर का कल्याण करणार नाही, त्याला कैमुतिक न्याय म्हणतात. देवाच्या ठिकाणी अनंत गुण आहे. अनंत म्हणते माझ्या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. भगवंता ठिकाणी एक गुण नाही, अनंत गुण आहे. बस किती काय तवगुणानाम ईश पारण याती. पुष्पदंत म्हणतो महिम्न स्तोत्रामध्ये, हे देवा पारण आहे तुझ्या गुणा माझे अल्पमते नारायणा. महाराज बोलतात. बस किती तुझं वर्णन केलं, तुझं गुणगान होत नाही. अनंत गुण देवाच्या ठिकाणी, म्हणून त्याला आनंद म्हणतात. आणि त्यामध्ये प्रमुख गुण आहे ऐका ऐश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरी वसती जेत तो म्हणून तो भगवंत तो निसंगाचा संगात. आणि शिवमहाराज 6व्या अध्यायामध्ये बोलतात, समग्र ज्ञान समग्र ऐश्वर्य समग्र अवदार्य त्याच्याकडे आहे, तो भगवंत आहे. आनंद गुण देवाच्याकडे आहेत, पण त्यामध्ये 6 गुण प्रमुख आहेत. आणि ह्या गुणाचं काय गुण गायन आवडी तेव्हा तुझ्या आठवामध्ये तुझ्या स्मरणामध्ये आवडी तुझ्या गुणाचं गायन गुणाचं वर्णन करेल. हेची माझी सर्व जोडी, हाच माझा जीवनात सर्व जोड सर्वस्वी महालाभ आहे. ज्या वेळेला देवाचं चिंतन होईल ना, नामस्मरण म्हणा, देवाचं आठवण म्हणा, बस कोण्यात निमित्तानं देवाची आठवण ज्या क्षणी होईल ना, समजावं ते खरा जीवनातला सर्वस्वी लाभ आहे. किती जीवनातलं कमवा, एक दिवस सिरियस आपलं सोडून जायचं आहे. एकच माऊलीची ओळी सांगतो, तरी भोग्य जा जे तुले एका देहाची आणखी या लागले येत देह तो असे पडले काळाच्या तोंडी. जेवढं जगात काय सर्व काय देहासाठी आहे, आणि देह एक दिवस काळाच्या जबड्यात जाणार आहे. हा महाला किती कमवलं किती गमवलं कोण खातं त्याला, हे देहच संपून जायचं आहे. जेवढं देवाचं स्मरण आणि चिंतन होईल, ज्या क्षणी चिंतन होईल, हा जीवनाचा खरा महालाभ आहे. हेची माझे सर्व जोडी, जीवनाचा सर्वस्वी लाभ आहे. एक तुकोबारायचं प्रमाण आहे बरं का, की कथेचे काळेची गणना नाही, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनही किती आहे अवकाशा, आणि कथेची काळेची गणना नाही असे प्रमाण आहे. माणसं आयुष्य ठरलेलं असतं, प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं असतं, आणि त्याचं मोजमाप तो चित्रगुप्त करत असतो. चित्रगुप्त आपली फिल्म गुप्त त्यालाच माहिती आहे, आपल्याला माहित नाही. तो चित्र आपलं जीवनाचं चित्र प्राप्त त्याला माहिती येतो, तो लिहित असतो सांगतात बरं का. अर्थात आयुष्य ठरलेलं असतं, पण जेवढा वेळ देवाच्या चिंतनात जातो, कीर्तन ऐकण्यामध्ये, भजन ऐकण्यामध्ये, देवाचं नाव घेण्यामध्ये, तेवढं त्याचं मोजमाप केलं जात नाही, तेवढं ते शिल्लक राहतात बरं का, शिल्लक राहतात ते. आपण जर कथेत बसलो ना, कथा ऐका मग झोपल्याला मला काही सांगता येत नाही. कथेत जर जो कीर्तन जर झोपला त्याचं माहीत नाही. जागा होऊन जर ऐकत असेल, नामस्मरण करत असेल, तर तेवढं ते वेळ जो जातो ना त्याच्या देवाच्या नामस्मरणात, तेवढं मोजमाप आयुष्याचं जे गणित असतं त्याच्यात गणना केली जात नाही. कथेची काळेची गणना नाही. आणि मग तेवढं आयुष्य वाढीव अवस्थेत असतं बरं का, ते आयुष्य शिल्लक असतं. म्हणून ज्याला जास्त आयुष्य वाढवायचं आहे, श्वास काही लोक म्हणतात श्वास खर्चले आणि एवढे राहिले म्हणतात, त्याच्यात काय नाही बरं का. तर खरं आयुष्य आहे ना, देवाचं चिंतन आयुष्य वाढत जातं, आयुष्य वाढतं ते. म्हणून काय हे जे माझे सर्व जोडे देवा अखंड तुझं स्मरण होळी, हे जीवनाचा सर्वस्वी लाभ आहे, सर्वस्वी लाभ आहे. त्याचे व्यतिरिक्त मात्र मला काही काही पदार्थ नको, पारलौकिक काही नको. अर्थात
भौतिक जीवनाचं खरं आकर्षण. जेवढा मनुष्य भौतिक जीवनात धावतो तेवढ्या धनासाठी पैशासाठी धावतो. बस सामान्य प्रापंचिक जीवन आहे त्या जीवनाचं आकर्षण केंद्र जर का असेल धन, सत्ता, संपत्ती, वैभव. आणि आध्यात्मिक जगतातले साधक आहेत तर त्या आध्यात्मिक जगताचं आकर्षण करायचं असेल मुक्ती मोक्ष, त्याला मुक्ती म्हणा किंवा मोक्ष म्हणा. महाराज म्हणतात मला धनही नको, मला मुक्ती नको, जेणेकरून तो अखंड तुझा आठव होईल असे जे अनुकूल जे काय आहे वातावरण आहे. अर्थात जे महात्मे अखंड चिंतन करतात आणि त्यांच्या सहवास आमचं अखंड चिंतन होईल अशा संतांची संगत आहे. तिसरं चरण. न लगे मोक्ती आणि संपदा, न लगे मोक्ती आणि संपदा. बाकी भौतिक काही नको. नलगे मुक्ती धन संपदा किंवा नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. म्हणा मुक्ती नको आणि धन मुक्ती का नको. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे. नित्य प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्ताची निवृत्ती त्याला मुक्ती किंवा मोक्ष म्हणतात. आपलं ते काय आहे बंध काळे पे बंदा भाव हा. ज्यावेळेस दूरवेळेस साप भासतो त्यावेळेस सुद्धा साप नव्हता. भासतो तेव्हा नाही, निवृत्तीनंतर नाही, अगोदर नाही. तर याकडे अत्यंत अभाव म्हणतात. तसं काय आहे आपलं ते नित्य स्वरूप आहे, प्राप्ताची प्राप्ती म्हणतात. म्हणून मला काय आहे महाराजांची भावी व्यक्ती अभावी व्यक्ती नाही. न लगे मुक्ती ते मला स्वरूपच आहे, ते माझं मुक्तच आहे. ते मुक्त का असं या म्हणावे बंधनाचे नाही ठावे असं आहे. न लगे मुक्ती मला मुक्ती नको, धनसंपदा का नको. कारण किती आता हिरण्यकशिपू काय, जगत जेता सिकंदर काय, रावण काय, ते इतिहास. अलीकडे लोक ते यादी येते बघ जगात श्रीमंत नंबर 1चा कोण बरं का. पण त्याचे बाप होते पुराणातले. आता रावण काय साधा श्रीमंत का. मला एवढी श्रीमंत जगात कोणाकडेच नसेल. शुद्ध कांचनाची सप्तकोटी 15.5 16 नंबरचं सोड 15.5 मिसळावे तर 15.5 व्हावे. हे माऊलीच्या काळात म्हणजे 16 आण्याला एक तोळा असायचा माऊलीच्या काळात सोनं. 15.5 आणि असं काहीतरी नव्हतं असं गणित सांगतात ते. अर्थात ते गणित होतं. किती श्रीमंती शुद्ध कांचन सप्तकोटी. आणि त्या भिंती होत्या ना बरं बाबा, त्या भिंती जुन्या काळातल्या भिंती आपल्या लादणे का इकडे लादण्या आहेत ना. लादण्या आमच्या काळी मराठवाड्यात खरं बीडकडे गेलं ना लादण्या त्या असं त्या काळात. बस हिवाळा पावसाळा उन्हाळा बस त्याला AC लावायची गरजच नाही. काय खरं तिथं नाही. आता पुन्हा बांधता येणार ना तसे बरं का. आणि त्या भिंती जर बघितल्या तर माळवताचे धाब्याचे घर असायचे. एक बैलगाडी चालेल त्याच्यावर बरं का. 5-6 फूट रुंद भिंती आहे.
आणि अशा भिंतीचे घर कोणाचे? रावणाचे. स्वतःचे महालाचे का नाही, अख्ख्या गावाचे, नगरी सर्व सोन्याची, एवढ्या मोठ्या भिंती. आता एक तोळा किती? पीटी मास्तर, एका किलो सोन्याची किंमत सांगा एका मिनिटात. अर्धा मिनिट झाला पाहून 1 किलो सोनं. आता ग्रामात मोजणारे तोळा सुद्धा नाही, 16 किलो काय काढणं आपल्याला सामान एवढं आपल्याला आहे का काय? बरोबर काय आपल्याला माहितीच नाही ते. आता तोळा किती महाग आहे पाटील? केवढ्या तोळा आहे? 1 लाख तोळा. आणि किती तोळ्याचा किलो असतो मलाही माहित नाही म्हणून विचारलं. आता बघितलं थांबा, आता देवाचं नाव घेऊ, काय करायचं आपल्याला? महाराजच नको मग आपण काय मागायचं? तर एवढं होतं. सांगा ते कवडे गेले नाही. काय किती संपत्ती, तू का म्हणे त्याची संपदा एवढी, किती संपत्ती होती. हिरण्यकशिप किती संपत्ती आहे, पण जीवनात तृप्ती नाही. जगत जेता सिकंदर होता. गुरु मामासाहेब दांडेकर सांगायचे, त्याने अंत एक इच्छा प्रकट केली म्हणे, शेवटची इच्छा. तो म्हटला माझी एक इच्छा आहे, मी मेल्यानंतर काय ते अंतिम इच्छा व्यक्त केली, माझी जी अंत्ययात्रा आहे माझे हाताशे बांधू नका. हाताशे बांधा, तटके म्हणतात आपल्याकडे, तटके असे बांधा. एका बाजूला सोनं चांदी जेवढं घोडदळ पाद सैन्य आहे, सोनं चांदी जेवढं स्थायी संपत्ती आहे, चल संपत्ती घेऊन चाला. आणि एका बाजूला डॉक्टर, डॉक्टर वकील चांगले मोठमोठे, एका बाजूला न्यायाधीश ठेवा आणि मधून माझ्या अंत्ययात्रा काढा. मामांच्या मुखातलं चरित्र मी ऐकलं. मधून अंत्ययात्रा काढा. त्यांनी जगाला संदेश दिला. बस हातानं असं दाखवलं, एवढं विपुल सोनं चांदी आहे, घोडदळ पाळदळ सैन्य आहे, पण यमाच्या तोंड सोडू शकत नाही. एवढं असून सुद्धा मी चाललो. त्या सोन्याची लाच देवाला चालत नाही, त्या यमाला चालत नाही. हे सोनं चांदी सोडू शकणार नाही. हे पेशंट डॉक्टर आहेत, तेवढं वकील आहेत, न्यायाधीश आहेत, त्यांची वकिली तर चालत नाही. चाललो. याचा अर्थच असा आहे की किती भौतिक असेल, जेवढं भौतिक जास्त तो टेन्शन जास्त. मग ती चिंता सांगतो तुम्हाला, बरं का, टेन्शन जास्त. पण हे नको मला. नलगे मुक्ती धनसंपदा 11व्या स्कंदामध्ये त्या धनाच्या पाठीवर 15 अनर्थ सांगितले, 15 दोष सांगितले. त्यामध्ये निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाचे स्थान, कोपी गुहा, आपल्या खायला जेवढं लागतं, निवारा हे लागतं, भौतिक जीवन आहे ते, अर्थ पुरुषार्थ पाहिजे. पण कितीतरी 5-5 पिढ्या असं म्हटलंय, 4-5 पिढ्यापेक्षा जास्त कमवून ठेवतो. 7व्या स्कंदामध्ये असं वर्णन आहे, स दंडम अर्हते, तो दंड देण्यास योग्य आहे. कुठं तर पुरून ठेवतो, लोकांच्या तोंडातला घास काढतो आणि कुठं तर ठेवतो. त्याचा अर्थ बस दंडाला. लोकांचा गरीब किती, आज जगात सुद्धा किती काही लोकांना अन्न मिळत नाही महाराज, अशी अवस्था. आणि म्हणून जीवनामध्ये हे भौतिक जेवढं वाढतं दुःख वाढत राहतं. उपाधी जेवढी वाढते तेवढं दुःख जास्त आहे. जेवढा निरुपाधिक व्यक्ती तेवढं सुखी असतो, आणि जेवढं उपाधी मोठी दुःख मोठं. एका महात्म्याच्या मुखातलं वाक्य, जेवढा मोठा मान तेवढा मोठा ताण. बरोबर आहे? जेवढा मोठा मान तेवढा मोठा ताण. व्यवहार घ्या, पारमार्थ घ्या, मंडेश्वर व्हा, महंत व्हा. त्यांना विचार, आमचे बरेच गुरुबंधू महंत आहेत. एकदा त्या कोरोनाच्या काळात माझे महंत फार मोठ्या गाडाव मच्छिंद गडाचे महंत आहेत आमचे शिंदे बाबा. त्याला मला फोन आला आणि सोन्याचे कुंडल होते कानात, सोन्याचे. त्याला ते काहीतरी लावले, हिरे काय म्हणतात ते लावलेलं, आणि ते व्हिडिओ कॉल काय मोबाईल लावला. ते बाबा म्हटलं तुमचे कुंडलं फार हालायलेत म्हटलं. म्हटलं महाराज त्याच्या मागचं दुःख तुम्हाला काय सांगू, इथं फोन सुद्धा लावता येत नाही. म्हणजे कुणी नाहीत म्हणून लावला, तुम्ही लय आनंदित म्हणे. त्या गोष्टीवर मी होतो. बस इथे थांबतो. आणि म्हणून तेही नको, बस निर्वाह पुरवतो. बस देव पोटाला लागतं तेवढं, बस देवाने कपडा दिला आहे, भूकला खायला दिलंय ना, बस झालं. देवाचं चिंतन होणे महत्त्वाचं आहे, कोणी बांधून नेणार नाही. महाराज म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संताचा सहवाल ते. संत असे असते महाराज, हाती धरून या पाविले घरा. संत असे असतात, येणारा जीव आपला आत्मस्वरूप आहे, आणि आपल्याला मिळाला देवाचा आनंद, अखिल प्राणी मात्रा मिळावा. एवढं उदात्त अंतकरण असं, दयाघन अंतकरण त्यांचं असतं. त्याला संत म्हणतात. पामरातला पामर जरी असला त्याचंही कल्याण हो, त्याचा उद्धार व्हावा ही त्याची भावना असते, असं त्याला संत म्हणतात. अर्थात संत संगती सदा. संत असे महाराज, संत सहवासत राही बैसता, संताच्या संगती आपले कोणीच न होते, निश्चय चित्ती दृढ झाला.
हो आपली कमापदे अर्थात देवा संतांच्या सहवासात जर बसलं, मोठ्या सहवास जर बसलं ना, जगात देवाशिवाय कोणीच आपलं नाही, सर्व लबाडाचा बाजार आहे बरं का. तुम्हाला जर मरण आलं ना, मोठ्या दवाखान्यात तुम्हाला घेऊन जातील, पैसा खर्च करतील, पण तो दुःख वाटून कोणी घेणार नाही बघा. आजारातलं दुःख, देवाची भक्ती ते दुःख घालवील तुमचं. कोणी पैसा घालवणार नाही, नाते गोते कोणी घालवणार नाही. आणि म्हणून अर्थात काय आहे की फक्त हे आपले कोणीच नव्हते, देवाशिवाय आपलं कोणीच नाही. तुका म्हणे तो सोडविण्या कोणी, एका चक्र पाणी वाचवण्या. मरणाच्या दुःखा देवास कोणी सोडवणार नाही. हे संतांच्या सहवासात कळतं. मोठ्याच्या सहवासात बसल्यानं मोठं होतं. आमचे गुरुवर्य मोठे गुलेबा सांगायचे, बा आपण जर मोठ्याच्या सहवासात मोठं होतं, बा मोठ्या माणसाजवळ बसलं पाहिजे बरं, आपण मोठं होत असतो. आणि म्हणून आपले कोणीच नव्हते, निश्चयची ते दृढ झाला. साधूचे संगती तरुणोपाय, तरण्याचा उपाय. साधू काय संगती अशी आहे, जसे काय त्याचे संगती दोन प्रकार, चांगली संगती, वाईट संगती. त्या वाईट संगती दोन प्रकार, एक सामान्य संगती, एक दुर्जाते संगती. सामान्य कोण? सामान्य म्हणजे गरीब नाही, सामान्य म्हणजे भगवत भक्ती विरहित ज्याचं जीवन आहे तो सामान्य आहे. मरते मेलो नेणो किती हाचे लाभ तयाचे संगती, तिथं जीवनाची उन्नती नाही. आणि दुसरी संगती दुर्जन, दुष्ट, दुसंग सर्व थैव त्याच्या. नारद भक्ती सूत्रामध्ये आचार्य देवऋषी नारद म्हणतात, माणसा दुष्टाचा संग टाकला पाहिजे. सर्व प्रकारे अनेक प्रकारचे दोष त्याला प्राप्त होतात, म्हणून ही वाईटाची संगती टाकून दिली पाहिजे. आणि चांगल्या संगती दोन प्रकार आहेत, एक आहे देवाची संगती, दुसरी आहे संतांची संगती. तुझी संगती झाली आमचे निश्चिंती, आणि एक संतांची संगती. साधूचे संगती तरुणोपाय, तरण्याचा उपाय संतांच्या सहवासामध्ये आहे. मग संत संगती देई सदा, देवा मला संतांची संगती दे. संत जे आहे त्या साधकाला देवापर्यंत घेऊन जातात. आणि म्हणून पडवणी राहीन ते ठाई, तुगाचे संताचे पायी, न मगे न करे काही तुझे अनगा विठोबा. असं ते संतांचे सहवासी आहे. अनेक संतांचे चरित्र आहेत. तो गावबा होता, त्रोटक अनेक आहेत. अर्थात काय आहे, संत कसा जरी असला तर देवापरी घेऊन जातात, म्हणून बाकी काय नव्हतं. संत संगती दे सदा. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, अवतार कुठे दिव्य महापुरुष सत्पुरुष आहेत, संत आहेत, तेही संत आहेत. त्यानंतर त्यांनी ग्रंथ लिहिले, गाथा ज्ञानेश्वरी, तेही काय आहे, सत्संगती आहे. गाथ्याचं पारायण करणं, ज्ञानेश्वरीचे पारायण करणं हे सत्संगती आहे. अखंड देवाचं स्मरण करणं, सतनाम परमात्मा, ते सत्संगती आहे. अखंड देवाचं नामचिंतन करत राहणे हे सत्संगती आहे. कथा कीर्तन ऐकणं ही सत्संगती आहे. चांगल्या कॅसेट ऐकणं ही संगती आहे. चांगल्या माणसाचं जन्म सहवासात राहणं ही सत्संगती आहे. सत्संगतीचं व्यापक रूप आहे. आणि म्हणून संत संगती सदा. आणि ह्या संत संगतीमध्ये अखंड तुझं स्मरण होत असेल, गुणाचं आवडीने गायन होत असेल, देवा एवढा महालाभ होत असेल, या महालाभासाठी मला पुन्हा आईच्या उदरामध्ये पुन्हा जन्माला घाल. तुझं चिंतन मुखात, तुझं नामचिंतन मुखात असल्यामुळे मला जन्मरणाचं दुःख होणार नाही, आईच्या उदरातलं मला काही दुःख होणार नाही. आणि पुन्हा हे अवीट असा भजनाचा दिव्य महालाभ मिळेल, म्हणून मला आनंदाने पुन्हा जन्माला घाल. शेवटचं चरण. तुका म्हणे गर्भवासी,
म्हणे गर्भवासे सुखे घालावे आम्हासे. तेव्हा मला सुखाने पुन्हा आईच्या उदरामध्ये जन्माला घाल. दिव्य असा देवता दुर्लभ मानव तनू स्वर्गीच्या मरीची जाते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा महा. नारायणा आमे होऊ जीवन मुक्त कीर्तन आनंद गाव घेते. हा महालाभ जर मला पुन्हा देवता दुर्लभ हा मानवतनु प्राप्त झाल्यानंतर अखंड तुझं भजन चिंतन होत असेल, अखंड स्मरण होत असेल, साक्षात्कारी संताचा सहवास होत असेल आणि पूर्ण जीवन तुझ्या चिंतनात भक्ती जात असेल तर पुन्हा सुखी घालाव्या माझे. पुन्हा आईच्या उदरात पुन्हा मानवी देह दे असे याचना करतायत. अर्थात भगवान करो महाराजांनी मागितल्याप्रमाणे आपले जीवन यापन व्हावं. उरले ते हरी तुम्हा समर्पण. बस जेवढं आपलं आयुष्य आहे किती आहे ते त्या देवाला माहिती आहे. पण आयुष्यातला पल ना पल सेकंद ना सेकंद प्रभूच्या चिंतनात घालवला तर कधी मरणार कधी बिघडणार नाही. मग तुझा विसर न व्हावा. तेव्हा तुझा कधीच स्वप्नातसुद्धा झोपेसुद्धा विसर पडता कामा नये. जागतं जाऊ दे मग कधी मरणार तरी बिघडणार नाही. म्हणजे गुरुवर्य गुलेबा सांगायचे बुवा देवाला म्हणावं कधी ये आणि घेऊन जा व कधी बांधून तयार आहे. गुरुवर्य गुलेबा म्हणायचे. बरं तुम्हाला माहिती फार मोठा अधिकार त्यांचा होता. अशी योग्यता सर्वांना प्राप्त व्हावी अशी प्रभूच्या चरणी आपण प्रार्थना करू. झाल्या चिंता प्रभूच्या चरणी समर्पित करू. महाशिवरात्रीचं महापर्वणी आहे. उद्या काल आहे आणि 2 दिवसाने पाटलांनी मला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांची काय आहे जयंती आहे. कारण शिवाजी महाराज तुकोबारायांच्या काळात होते बरं का. तुकोबाराय शिवाजी महाराजांचे गुरु होते बरं का. त्यावेळेला तुकोबा शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला, सोनं चांदी पाठवलं. काय दिला ठेवा मा विठ्ठलची भावा. बस आम्ही तिरणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि एकदा कीर्तना महाराज शिवाजी महाराज आले. वैराग्य प्राप्त झालं त्यांना आणि मला संन्यास घ्या आता मी जाणार नाही परत. जिजामातेने सांगितलं महाराज समजून सांगा हे देशाचं कोण सांभाळ करेल. नंतर पुन्हा उपदेश केला तुम्ही हे सांभाळा पाहिजे तर आमचं भजन चालेल. तुम्ही जर ना आम्हाला भजन पूजन कोण करू देणार मुलांचे लोक कोण करू देणार. आणि पुन्हा उपदेश दिला. परचक्र आलं तिथे सांभाळ केला. अनेक इतिहास आहे. असे फार दैवी अवतारिक महापुरुष होते. अर्थात ते राजा नाही एक दैवी शक्ती होती. आणि म्हणून मग भगवानाचं त्याचा महोत्सवाचं उपस्थित राहा. झालंय चिंत प्रभूचे चरण या समर्पण करू. एकच मागणे तुम्ही संत माझ्या कडा कराला दिष्टीचा बोहडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी ज्ञानेश्वर मावले.
तुका मने गर्भवासे गर्भवासी तुका मने गर्भवासी तुका
करा